इयत्ता 7वी सामान्य विज्ञानचा 3रा चॅप्टरचा आज आता आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। या धड्याचं नाव नैसर्गिक साधनांचे गुणधर्म असं आहे। हा धडा फिजिक्स तसेच जिओग्राफी या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे। जिओग्राफीच्या काही संज्ञा ह्या फिजिक्समध्ये असतात आणि फिजिक्सच्या काही संज्ञा या जिओग्राफीमध्ये असतात। त्यामुळे या दोन्ही विषयाच्या मध्यांतर या धड्यामध्ये भरपूर अशी माहिती आहे। तर हवा हे वायूचे मिश्रण असल्याने इतर पदार्थाप्रमाणेच हवेला सुद्धा वस्तुमान आणि वजन आहे। ही खूप महत्त्वाची गोष्ट या धड्याच्या पहिल्याच पेजवर आपल्याला समजते। त्याचबरोबर हवेतील वायूचे रेणू सतत हालचाल करत असतात। हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर ते दाब निर्माण करतात। हवेच्या या दाबालाच आपण वातावरणाचा दाब असे म्हणतो। आता तुम्हाला लक्षात आले असेल वातावरणाचा दाब काय असतो आणि हवेला वस्तुमान आणि वजन असतं। यावर आयोग प्रश्न विचारू शकतो। हवेला वस्तुमान आणि वजन असतं का, किंवा एका लाईनमध्ये हवेला वजन व वस्तुमान असतं, ही लाईन चुकी बरोबर असं पण विचारू शकतं। वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान असतो। त्यानंतर दुसऱ्या पेजवर आपल्याला म्हणजेच 17व्या पेजवर आता या धड्यामध्ये माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये सर्वसामान्य स्थितीमध्ये समुद्र सपाटीपासून वातावरणाचा दाब हा सुमारे 1,01,400 न्यूटन प्रति चौरस मीटर इतका असतो। वायुदाबा मापाचे तो मोजता येतो। वातावरणाचा दाब समुद्रसपाटीपासून उंच जाताना कमी होत जातो। यावर आयोग प्रश्न विचारतो। वातावरणाचा दाब समुद्रसपाटीपासून जसजसे उंचीवर जावे तसतसा कमी होतो का जास्त होतो। त्यानंतर असे होऊन गेले म्हणजेच यामध्ये आपल्याला एका शास्त्रज्ञाबद्दल सांगितलेलं आहे। डॅनियल बर्नानी या स्वीडिश शास्त्रज्ञाने 1726 साली महत्त्वाचे तत्त्व मांडले की हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो आणि याउलट हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढतो। एखादी वस्तू हवेमधून गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीचे लंब दिशेने हवेचा दाब कमी होतो आणि मग आजूबाजूने हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जोराने वाहू लागते। म्हणजेच काय, तापमान वाढलं, वेग वाढला की दाब कमी होतो आणि दाब कमी झाला की वेग वाढतो। ही गोष्ट आपल्याला डॅनियल बर्नानी यांनी स्वीडिश शास्त्रज्ञांनी 1726 मध्ये सांगून गेलेले आहेत। यानंतर पुढच्या पेजवर खूप महत्त्वपूर्ण अशी संज्ञा म्हणजे संगणन ही संज्ञा आपल्याला सांगितलेली आहे। संगणक, आता संगणक म्हणजे काय हे समजण्यासाठी एका ग्लासमध्ये बर्फाचे खडे ठेवल्यास ग्लासाभोवती असलेल्या हवेला थंड मिळतो। हवेतील बाष्पाचे रूपांतर असलेल्या पाण्यात थंडवा मिळतो की विशिष्ट तापमानाला त्याचे संगणन होते आणि त्यामुळे बाष्पाचे रूपांतर पाण्यात होते। हे पाणी ग्लासाच्या बाहेरून पृष्ठभागावर जमा होते। हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते। हवेतील आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेवर ठरत असते। ही पण गोष्ट महत्त्वाची आहे। ही गोष्ट आपल्याला भूगोलाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे। रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान कमी असते तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होत असते। अशा वेळी हवेतील जास्तीच्या बाष्पाचे पाण्याच्या थेंबात रूपांतर होते, यालाच आपण दवबिंदू म्हणत असतो। यानंतर पुढची संज्ञा आहे प्रकाशाचे विकेंद्रीकरण।
किंवा विकिरण. हवा हे काही वायू तसेच धूर, बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणाचे मिश्रण आहे. हवा कशाचं मिश्रण आहे यावर आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे. धूर, बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणाचे मिश्रण हवा आहे. जेव्हा प्रकाशकिरण हवेतील या सूक्ष्म कणावर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात. या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे विकिरण असे म्हणतात किंवा स्कॅटरिंग ऑफ लाईट्स असं म्हणतात. यानंतरची संज्ञा आहे तापमान नियंत्रण, टेम्परेचर कंट्रोल. हवेतील बाष्प, कार्बन डायऑक्साईड यासारखे घटक या उष्णतेचा काही भाग शोषून घेऊन तो इतर घटकांना देतात. त्यामुळे पृथ्वीवरील पृष्ठभागाचे तापमान उबदार राहते. या पृथ्वीवरील जीवसृष्टीला अनुकूल होते. पृथ्वीवरील हवाच नसती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान खूप कमी झाले असते. म्हणजे हवेचा हा सुद्धा एक गुणधर्म आहे की त्यातील कार्बन डायऑक्साईड हे हवेचं तापमान शोषून घेतं. त्यानंतर ध्वनी प्रसारण किंवा साऊंड ट्रान्सफॉर्मेशन. ही संज्ञा तापमानातील बदलामुळे किंवा हवेची घनतासुद्धा बदलते. थंडीमध्ये हवेची घनता वाढते. थंडीचे पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. यावरून आपल्याला समजतं की ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी माध्यमाची गरज असते किंवा माध्यमाचा उपयोग होता. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी किंवा ध्वनी ट्रान्सफर होण्यासाठी कुठलंही माध्यम लागतं. प्रकाशाचं ट्रान्सफर होण्यासाठी माध्यम लागतं का? नाही. निर्वातातून सुद्धा प्रकाश ट्रान्सफर होतो, पण हवेला माध्यमाची गरज असते. यानंतर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पाण्याची घनता. यावर आयोग प्रश्न विचारत असतो. पदार्थाचे आकारमान व वस्तुमान याचा परस्पर संबंध. एखाद्या वस्तूने व्यापलेली जागा म्हणजे तिचे आकारमान होय. पदार्थ द्रव्य संचयन म्हणजे वस्तुमान. पदार्थ घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे. वस्तुमान हे ग्राममध्ये तर आकारमान घनसेमीमध्ये मोजतात. घनता बरोबर ग्राम बरोबर घनसेमी. म्हणून घनतेचे एकक ग्राम किंवा प्रति घनसेमी असते. आता पाण्याचे असंगत वर्तन. यावर आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे. काय होतं की साधारणपणे पदार्थाचे तापमान कमी केल्यास त्याची घनता वाढते आणि आकारमान कमी होते, परंतु पाणी याला अपवाद आहे. तापमान कमी केल्यास घनता वाढत असते नॉर्मली पदार्थाचं आणि आकारमान कमी होतं. परंतु काय होतं पाण्याच्या बाबतीत, तर पाण्याची घनतेचं वैशिष्ट्य असं आहे की नेहमीच्या तापमानाचे पाणी थंड होऊ लागल्यावर सर्वसाधारण द्रवावर त्याची घनता वाढत जाते. मात्र 4 सेल्सिअस तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते. म्हणजेच 4 सेल्सिअस ह्या तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते आणि 4 सेल्सिअस पाण्याचे तापमान कमी केल्यास त्याची घनता कमी होऊन आकारमान वाढते. यावर आयोगाने प्रश्न विचारून झालाय लाईन स्टेटमेंटमध्ये. 4 सेल्सिअस या तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते, लक्षात ठेवायचं. त्यानंतर 4 सेल्सिअस पाण्याचे तापमान कमी केल्यास घनता कमी होऊन आकारमान वाढते. म्हणजेच 4 सेल्सिअसच्या खाली तापमान जाऊ लागल्यास पाणी प्रसरण पावते. यालाच पाण्याचे असंगत वर्तन असं म्हणतात. त्याचबरोबर गुणधर्मानुसार पाण्याचा वापर. आता पाण्याच्या प्रवाहतेमुळे त्याला जलवाहतुकीसाठी सुद्धा उपयोग केला जातो. उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याचा उपयोग आपण जननियंत्रणात करून वीज निर्मिती करतो. पाणी हे उत्तम शीतक म्हणून गाड्यांच्या रेडिएटरमध्ये, इंजिनमध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी वापरलं जातं. जसं की आपण उन्हाळ्यात पाहतो
ट्रॅक्टर ड्रायव्हर असतो आणि तो एक कॅन भरूनच ठेवतो पाण्याचा. जसंही त्याने 1 एकरभर नांगरटी झाली की पाण्याचा कॅन त्या ट्रॅक्टरमध्ये ओततो. मग ते इंजिन काय होतं, स्टेबल होतं. त्यानंतर तिसरा पॉईंट पाण्याच्या बाबत झाला तर पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात. जसं की म्हणजे त्याला असं म्हणता येईल की आपल्याला पाणी हे वैश्विक द्रावण आहे. द्रावक म्हणून पाण्याचा उपयोग कारखान्यामध्ये, प्रयोगशाळेमध्ये, अन्नपदार्थामध्ये, शरीराच्या अंतर्गत होण्याच्या चयापचय आणि उत्सर्जन इत्यादी अनेक प्रक्रियामध्ये, जैविक प्रक्रियामध्ये पाण्याचा उपयोग होत असतो. आणि आपल्याला माहीतच आहे, घरामध्ये अंघोळ करणं, धुणं, भांडी घासणं, ब्रश करणं या गोष्टीसाठी सुद्धा पाण्याचा उपयोग होत असतो. पण सर्वात महत्त्वाचं पाण्याचं असंगत वर्तन किंवा असंगत आचरण ही गोष्ट लक्षात ठेवायची. 4 सेल्सिअस तापमानाला पाण्याची घनता उच्च असते. तापमान कमी केल्यास ते विरघळतं आणि त्याची घनता कमी होऊन आकारमान वाढतं. त्यानंतर या धड्यामध्ये मृदेचे काही गुणधर्म दिलेले आहेत. रंग हा मृदेचा एक महत्त्वपूर्ण गुणधर्म आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मृदा रचनेत महत्त्व कशाला असतं तर मृदेची सुपीकता यावर अवलंबून असतं आणि मुळाचा पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होतो. त्याचबरोबर पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यामुळे वनस्पतीच्या मुळाची योग्य वाढ होते. हे मृदेचं रचनेतील किंवा जमिनीतील सुपीकतेवर अवलंबून असलेलं महत्त्वाचं गुणधर्म आहे. आता मृदेचा पोत किंवा मृदेची वेगवेगळे मृदा. आता रेताळ मृदा पाहिलं तर या मृदेमध्ये वाळूचे कण, सिलिकॉन डायऑक्साईड या खनिजांनी बनलेले असतात. ते पाण्यात न विरघळत असल्यामुळे या मृदेची अन्नद्रव्ये पुरवण्याची क्षमता खूपच कमी असते रेताळ मृदेची. त्यानंतर पोयटा मृदा. यावर आयोगाने प्रश्न विचारून झाला आहे. या मृदेमध्ये जैव घटक मोठ्या प्रमाणात असतात. या मृदेचे अन्नधान्य पुरवण्याची क्षमता खूप कमी असते. या मृदेची गाळाची मृदा असेही म्हणतात. पोयटा मृदा किंवा सिल्ट मृदाला गाळाची मृदा असं सुद्धा म्हणतात. चिकन मृदा. या मृदेमध्ये मातीचे सूक्ष्म कण प्रमाण अधिक असते. चिनी मातीच्या कणांना स्पर्श केला तर ते गुळगुळीत लागतात. चिकन मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. आता ह्या झाल्या मातीचे गुणधर्म आणि मातीचे प्रकार. आता मातीचा उपयोग आपल्याला माहीतच आहे. घरामध्ये मातीच्या उपयोगाची कुंडी असते. त्याचबरोबर चिनी माती पाहिलं तर ही पांढऱ्या रंगाची माती असते. या मृदेपासून आपण कपबशा किंवा आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या फरशा, टाक्या या सगळ्या गोष्टी बनवत असतो. शाडूच्या मृदेपासून पांढऱ्या रंगाची मृदा असते. यापासून मूर्ती बनवली जाते. त्यानंतर टेराकोटा मृदा. ह्या मृदेपासून कुंड्या आणि सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमच्या आईची, माझ्या आईची किंवा तुमची, माझी आवडती मुलतानी मृदा. मुलतानी मृदा ही आपण तोंडाला लावण्यासाठी म्हणजेच सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरली जात असते. आता एका शास्त्रज्ञाने हायड्रोजन आयनाच्या संहितावर आधारित पीएच म्हणजे सामू संकल्पना मांडली. मातीचा सामू ठरविण्यासाठी पाणी व माती याचे प्रमाण 1:2 घेऊन त्यानं काय केलं, परीक्षण केलं. तेव्हा आम्लयुक्त मृदा म्हणजेच जिचा पीएच 6.5 पेक्षा कमी असतो तिला कोणती मृदा म्हणायचा, आम्लयुक्त मृदा. आणि उदासीन मृदा जी उदास असते तिला काय म्हणायचं, जर तिचा पीएच 6.5 ते 7.5 मध्ये असेल तर तिला न्यूट्रल किंवा उदासीन मृदा म्हणायचं. आणि आम्लाधर्मी मृदा ही 7.5 पेक्षा जास्त पीएच असला की म्हणायचं. आणि मातीची सुपीकता कमी होण्याची कारणं हा मृदेचा सामू असतो जो की 6 पेक्षा कमी किंवा 8 पेक्षा जास्त असला की मातीची सुपीकता कमी होते, सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी होते,
जमिनीतील पाण्याचा निचरा कमी होतो. सतत एकच पीक घेतल्यामुळे सुद्धा मातीची सुपीकता कमी होत असते. त्याचबरोबर खाऱ्या पाण्यात सतत वापर असल्यामुळे सुद्धा मातीची सुपीकता कमी होते. जागतिक मृदा दिवस हा 5 सप्टेंबरला साजरा केला जातो आणि रासायनिक खते व कीटकनाशक यांचा सुद्धा अतिवापर हा मृदेला हानी पोहोचत असतो. त्यानंतर रासायनिक खते अधिक प्रमाणात वापरल्यास जमिनीचा पोत बिघडतो आणि ती जमीन पेरणीयोग्य राहत नाही. जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी पिकाची आलटापालट करणं गरजेचं असतं. हा झाला पूर्ण 3रा चॅप्टर. यानंतरच्या भागात आपण 4था चॅप्टर पाहणार आहोत. मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि आपल्याला आयोग कुठल्या गोष्टीवर प्रश्न विचारतो आणि कसे प्रश्न विचारतो हे सांगत चलत आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, तुमचे जे काही कमेंट्स असतील ते पण नोंदवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.